अनोळखी तरी सोबती भाग 12. रात्रीच्या त्या अथांग आणि गूढ शांततेमध्ये काव्याच्या मेसेजने अनयाच्या मनातील संशयाचे वादळ पूर्णपणे शांत केले होते. पण तिच्या हृदयामध्ये प्रेमाची एक नवी आणि अतिशय धुंद लाट निर्माण केली होती. बेडवर कुशी बदलताना तिच्या हातातील फोन स्क्रीनवर काव्याच्या ओळी अजूनही चमकत होत्या. मी तर तुमच्यापासून हजारो मैल दूर एका शांत शहरामध्ये राहणारा साधा कवी आहे. उद्या ऑफिसमध्ये जाताना एक नवीन गोष्ट घडणार आहे. कदाचित कबीर सर तुम्हाला काहीतरी देतील जे तुमच्या थेट हृदयाला स्पर्श करेल. अनयाने एक दीर्घ श्वास घेतला आणि फोन आपल्या गालाशी लावला. तिच्या चेहऱ्यावर एक अत्यंत गोड लाजळीक हसू उमटले होते. काव्य खरंच किती समजूतदार आहेत. मी उगाचच कबीर सरांना आणि त्याला एक समजत होते. कबीर सर कुठे आणि हा हळवा कवी कुठे? कबीर सर तर मार्केटिंगचे आकड्यांचे राजा आहेत. त्यांचा आणि कवितांचा काय संबंध? पण काव्याने दिलेला हा हिंट, कबीर सर स्वतः मला काहीतरी देणार आहेत. बाप रे, हा विचार करूनच माझी छाती धडधडू लागलीये. काय देतील ते? नवीन प्रोजेक्ट की आणखी काही? ती स्वतःशीच पुटपुटली. ती रात्र तिने कबीर सरांच्या त्या तीक्ष्ण नजरेचा आणि कालच्या त्या कॅफेमधील सुंदर लुकचा विचार करत घालवली. दुसरीकडे कबीर आपल्या आलिशान फ्लॅटच्या गॅलरीमध्ये उभा राहून रात्रीच्या थंड हवेचा आस्वाद घेत होता. त्याच्या ओठांवरचे ते मिश्किल आणि कमालीचे हुशार हसू अजूनही कायम होते. खेळाची संपूर्ण दोरी त्याच्या हातामध्ये होती. त्याने अतिशय चाणाक्षपणे स्वतःवरचा संशय तर दूर केलाच होता, उलट काव्य बनून अनायाला गोंधळ टाकत होता की उद्या ऑफिसमध्ये स्वतःहून काहीतरी करण्याचे ठरवले होते. कबीरने स्वतःशीच विचार केला, अनया, तू माझ्या ओळखीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होतीस ना? पण हा सस्पेन्स मी इतक्या लवकर उडू देणार नाही. उद्या जेव्हा ऑफिसमध्ये आपण समोरासमोर येऊ तेव्हा तुला जाणवेल की वास्तव हे तू विचार करतेस त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त रंजक आहे. कबीरने डोळे बंद केले आणि त्या येणाऱ्या सुंदर सकाळची कल्पना करत तो शांतपणे झोपी गेला. सकाळी 6:30 वाजता अनया उठली. आज तिच्या मनामध्ये एक वेगळाच थरार होता. तिने घाईघाईने आंघोळ उरकली आणि कपाटातून एक अतिशय सुंदर हलक्या गुलाबी रंगाची चिकनकारी कुर्ती आणि पांढरी लेगिंग्ज काढली. केसांना तिने आज मोकळे सोडून दिले होते, जे तिच्या खांद्यावर लाटांसारखे रेंगाळत होते. डोळ्यांमध्ये काजळाची हलकी रेघ ओढून ती घराबाहेर पडली. आज ती खूप उत्सुक होती की ऑफिसमध्ये नक्की काय घडणार आहे. 9 वाजायला 20 मिनिटं बाकी असताना अनया ऑफिसमध्ये पोहोचली. नेहमीप्रमाणे फ्लोर अजून शांत होता. तिने आपली सॅक डेस्कवर ठेवली, लॅपटॉप सुरू केला आणि कामाचे नाटक करू लागली. पण तिचे डोळे मुख्य दाराकडे खिळले होते. पियुष आणि रोहन अजून आले नव्हते. रिया तिच्या जागेवर बसून कम्प्युटर सुरू करत होती. बरोबर 9 वाजायला 5 मिनिटे बाकी असताना लिफ्टचे दार उघडले आणि कबीर बाहेर आला. आज त्याने पांढऱ्या कडक शर्टवर गडद राखाडी रंगाचा सूट घातला होता. हातामध्ये लॅपटॉप बॅग होती आणि डोळ्यांवरचा तो चष्मा नेहमीप्रमाणे त्याच्या गंभीर लुकला पूर्ण करत होता. तो जेव्हा फ्लोअरवरून चालत गेला तेव्हा त्याची नजर नेहमीप्रमाणे अनयाच्या डेस्ककडे गेली. गुलाबी कुर्त्यामध्ये ती आज कमालीची, सात्विक आणि सुंदर दिसत होती. कबीरच्या ओठांवर एक बारीक हसू आले, जे त्याने लगेच लपवले आणि तो सरळ आपल्या केबिनमध्ये निघून गेला. दुपारचे 12:30 वाजले होते. कबीर आपल्या केबिनमध्ये बसून काही फाईल्स चेक करत होता. त्याने इंटरकॉम उचलला आणि अनयाला फोन केला. अनया, कालच्या कॅम्पेनच्या फाईल्स आणि नवीन रिपोर्ट घेऊन माझ्या केबिनमध्ये या, आत्ताच्या आत्ता. अनयाचे काळजे एका क्षणासाठी धडकले. बाप रे, आत्ताच तो क्षण आलाय का? काव्याने सांगितलेलं खरं ठरणार का? ती भीत भीत स्वतःला सावरत कबीरच्या केबिनमध्ये गेली आणि दरवाजा बंद केला. कबीर आपल्या लेदर चेअरवर बसला होता. त्याचे दोन्ही हात टेबलवर होते. बसा अनया, कबीरने चष्म्यातून तिच्याकडे पाहत म्हटले. अनया समोरच्या खुर्चीवर बसली. कबीरने काही वेळ फाईल्स चेक केल्या. केबिनमध्ये एक शांतता पसरली होती. अनया उत्सुकतेने त्याच्या हालचाली पाहत होती. कबीरने लॅपटॉप बाजूला केला, चष्मा काढला आणि टेबलवर ठेवला. मग त्याने बाजूला ठेवलेला कॉफीचा गरम कप हातामध्ये घेतला. सर, हे कालचे रिपोर्ट. अनयाने फाईल त्याच्यासमोर सरकवली. कबीरने फाईल घेण्यासाठी हात पुढे केला, पण त्याचवेळी त्याचा हात कॉफीच्या कपाला लागला आणि तो कप टेबलवर उलटला. गरम कॉफी टेबलवर पसरू लागली आणि काही थेंब कबीरच्या महागड्या राखाडी रंगाच्या ब्लेझरवर आणि शर्टवर उडाले. अनया ही घाबरून जागेवरून उठली. सर, सर काळजी घ्या, कॉफी गरम आहे. ती घाईघाईने टेबलवर ठेवलेले टिश्यू पेपर्स उचलून कबीरच्या शर्टवर आणि ब्लेझरवर डाग पुसण्याचा प्रयत्न करू लागली. हा प्रसंग इतका घाईघाईत आणि अनपेक्षितपणे घडला की अनया पूर्णपणे कबीरच्या अगदी जवळ आली. ती अत्यंत काळजीने आणि एकाग्रतेने त्याच्या शर्टवरचे डाग पुसत होती.
कबीर जागेवरच थिजून गेला. त्याने चष्मा काढला होता, त्यामुळे त्याचे मोठे अथांग डोळे थेट अनयाच्या चेहऱ्यावर खिळले होते. मोकळे सोडलेले तिचे केस तिच्या गालावरून सरकून कबीरच्या खांद्याला स्पर्श करत होते. तिच्या शरीराचा तो ओळखीचा मधुर सुगंध कबीरच्या नाकामध्ये भरला होता. अनया इतक्या जवळ होती की कबीरला तिच्या श्वासांची गती स्पष्टपणे जाणवत होती. सर, खूप डाग पडलेत, हा ब्लेझर काढावा लागेल, अनया अजूनही डाग पुसण्याच्या नादामध्ये अत्यंत निरागसतेने म्हणाली आणि तिने कबीरच्या ब्लेझरच्या बटनावर हात ठेवला. आणि नेमका त्या क्षणी कबीरने तिचा तो नाजूक हात आपल्या मोठ्या उबदार हातामध्ये पकडला. दोघांचा हात थेट आणि तीव्र स्पर्श होता. अनया एका क्षणासाठी गोठून गेली. तिने डाग पुसणे थांबवले आणि थेट कबीरच्या डोळ्यांमध्ये पाहिले. चष्माशिवाय कबीरचे डोळे आज कमालीचे, रोमॅन्टिक, व्याकुळ आणि अधिकाराने भरलेले होते. केबिनमधील एसीचा संथ आवाज सोडला तर तिथे पूर्णपणे शांतता होती. कबीरने तिचा हात सोडला नाही. उलट त्याने तिला हलकेच स्वतःच्या आणखी जवळ खेचले. दोघांच्या शरीरामध्ये केवळ काही इंचाचे अंतर उरले होते. अनया, डाग शर्टवर पडलेत की माझ्या मनावर? कबीरचा आवाज अचानक अत्यंत मऊ, खोल आणि पूर्णपणे बदललेला होता. त्याचा तो गंभीर बॉसचा अवतार कुठेच नव्हता. अनयाचे हृदय इतक्या वेगाने धडधडू लागले की तिला वाटले कबीरला तिच्या हृदयाचा आवाज ऐकू जाईल. तिचे गाल लाजेने पूर्णपणे गुलाबी झाले. सर, ते विहान सर बाहेर पाहत आहेत, ती लाजून अडखळत म्हणाली. कबीरने काचेच्या दाराकडे पाहिले. बाहेर विहान आणि रिया कॅफेटेरियाच्या दिशेने जाण्यासाठी निघाले होते आणि विहान मुद्दाम केबिनमध्ये डोकावून पाहत होता. कबीरने खट्याळपणे एक बारीक हसू ओठांवर आणले आणि त्याने अनयाचा हात सोडला आणि 2 पावले मागे सरकला. थँक्यू अनया, मी वॉशरूममध्ये जाऊन हे क्लीन करतो, तुम्ही हा टेबल साफ करून घ्या, कबीरने पुन्हा एकदा स्वतःवर नियंत्रण मिळवत म्हटले. पण त्याच्या डोळ्यातील ती रोमॅन्टिक चमक अजूनही कायम होती. अनया केबिन बाहेर आली. तिचे पाय जमिनीवर नव्हते. तिचे संपूर्ण शरीर त्या अनपेक्षित स्पर्शाने आणि कबीर सरांच्या त्या वाक्याने अजूनही शहारत होते. कबीर सरांच्या त्या बोटांचा दाब, तो स्पर्श तिला ओरडून सांगत होता की हा माणूस तिच्यावर जीवापाड प्रेम करतोय. पण ती आपल्या डेस्कवर येऊन बसली तेव्हा तिने शांतपणे विचार करायला सुरुवात केली. काव्यने काल मेसेजमध्ये म्हटलं होतं की कबीर सर स्वतः मला काहीतरी देतील जे माझ्या हृदयाला स्पर्श करेल. पण कबीर सरांनी तर मला काहीच दिलं नाही. उलट इथे तर कॉफी सांडली आणि हा सगळा गोंधळ झाला. याचा अर्थ काव्याचा तो अंदाज पूर्णपणे चुकीचा ठरला. अनयाच्या डोक्यामध्ये लख्ख प्रकाश पडला. तिने एक मोठा सुस्कारा सोडला आणि स्वतःशीच हसली. मी पण किती वेडी आहे. काव्याने फक्त एक अंदाज लावला होता आणि मी उगाचच कबीर सरांना आणि त्याला एक समजत होते. कबीर सर कधीच काव्य असू शकत नाहीत. ते तर ऑफिसचे खडूस बॉस आहेत आणि काव्य एका दूरच्या शहरात राहणारा हळवा कवी आहे. माझ्या मनातील तो संशय आता पूर्णपणे निघून गेलाय. दोघांमध्ये कोणतंही कनेक्शन नाहीये. तिने डोक्याला हात लावला आणि स्वतःच्या वेडेपणावर तिला हसू आले. संशयाचे ते धुके आता पूर्णपणे विरघळून गेले होते आणि सस्पेन्स अजूनही सुरक्षित होता. दुपारनंतर ऑफिसमध्ये डिझाईनचे काम सुरू झाले. विहान नेहमीप्रमाणेच फ्लोअरवर आला. विहानने कबीरच्या केबिनमध्ये डोकावून पाहिले. तिथे कबीर शर्ट बदलून त्याने ऑफिसमध्ये ठेवलेला एक्स्ट्रा शर्ट त्याने घातला होता आणि तो बसला होता. विहान थेट अनयाच्या डेस्कपाशी गेला. काय मग अनया, मी मगाशी बघितलं बरं का, केबिनमध्ये कॉफीचा पूर आला होता आणि तू कबीर सरांच्या खूपच क्लोज उभी होतीस. काय चालू काय आहे नक्की? विहानने मिश्किलपणे डोळा मारत विचारले. विहान, प्लीज शांत बसा ना. कॉफी चुकून सांडली होती आणि मी फक्त डाग साफ करत होते. तुम्ही उगाचच काहीतरी वेगळा विचार करू नका. अनया हसून फाईलमध्ये स्वतःचा चेहरा लपवत म्हणाली. तेवढ्यात कबीर आपल्या केबिनमधून बाहेर आला. त्याचा लूक पुन्हा एकदा कडक झाला होता. विहान, अनया, गप्पा मारून झाल्या असतील तर आज संध्याकाळचे प्रेझेंटेशन रेडी करा, कबीर गंभीर आवाजामध्ये म्हणाला आणि निघून गेला. संध्याकाळचे 6 वाजले. ऑफिस सुटायची वेळ झाली. आज बाहेर पाऊस नव्हता. आकाशामध्ये खूप सुंदर सोनेरी आणि केशरी रंगाची संध्याकाळ उमटली होती. अनयाने आपली बॅग घेतली आणि ती घराच्या दिशेने निघाली. आज तिचे मन खऱ्या आयुष्यातील कबीर सरांच्या त्या अनपेक्षित स्पर्शाने आणि त्यांच्या मऊ शब्दांनी पूर्णपणे तृप्त झाले होते. ती घरी पोहोचली, फ्रेश झाली आणि खिडकीपाशी बसून चहा पित होती. आज तिचे मन खूप आनंदी आणि तिच्या मनातील तो कबीर सरांबद्दलचा संशय आता पूर्णपणे निघून गेला होता. तिने फोन काढला आणि काव्याच्या मेसेज बॉक्समध्ये गेली. आज तिला या मजेदार प्रसंगाबद्दल काव्याला सांगायचे होते. तिने मेसेज टाईप केला. काव्य, आज तुमचा तो अंदाज पूर्णपणे चुकीचा ठरला बरं का.
तुम्ही म्हणालात की कबीर सर स्वतः मला काहीतरी देतील, पण त्यांनी मला काहीच दिलं नाही. उलट आज केबिनमध्ये त्यांच्याकडून कॉफीचा कप टेबलवर उलटला आणि तो डाग साफ करताना मी त्यांच्या खूप जवळ गेले. त्यांनी आज पुन्हा एकदा माझा हात धरला. काव्य, त्यांच्या त्या स्पर्शामध्ये खूप प्रेम होतं. पण काव्य, आता माझ्या मनातील तो संशय पूर्णपणे निघून गेला आहे. तुम्ही दिलेला हिंट चुकीचा ठरला. याचा अर्थ तुम्ही कबीर सर नाही आहात आणि तुमच्यात कोणतंही कनेक्शन नाहीये. मी उगाचच काहीतरी विचित्र विचार करत होते. कबीर सर कवी असूच शकत नाही, पण आज मी खूप खुश आहे. खऱ्या आयुष्यातलं हे वास्तव मला खूप आनंद देत आहे. मेसेज सेंड करून तिने फोन छातीशी घट्ट धरला. दुसरीकडे कबीर आपल्या फ्लॅटच्या सोफ्यावर बसून विचार करत होता. त्याच्या फोनवर अनया स्पार्क्सचा हा मेसेज आला. कबीरने मेसेज वाचला आणि सोफ्यावर मागे मान टाकून तो खूप खळखळून मिश्किलपणे हसला. त्याचा हा प्लॅन 100% यशस्वी झाला होता. त्याने मुद्दाम तिला काही न देता त्या कॉफीच्या प्रसंगाने स्वतःवरचा संशय पूर्णपणे दूर केला होता आणि अनयाचा विश्वास बसवला होता की कबीर आणि काव्य दोन वेगळ्या व्यक्ती आहेत. आता या नात्यातील सर्वात मोठा आणि रंजक खेळ होता. सस्पेन्स अजूनही पूर्णपणे घट्ट आणि लपलेला होता. कबीरने अतिशय हुशारीने या महासस्पेन्सचे जाळे आणखी लांबवले होते. कबीरने काव्य बनवून अत्यंत रोमॅन्टिक, खेळखर आणि सस्पेन्सला एका नव्या रंजक उंचीवर घेऊन जाणारा रिप्लाय टाईप केला. अनया, माझा अंदाज चुकीचा ठरला याबद्दल मला अजिबात वाईट वाटत नाहीये, कारण त्या निमित्ताने का होईना तुम्ही कबीर सरांच्या आणखी जवळ गेलात. कॉफी सांडणे हा कदाचित त्या पावसाचा किंवा नियतीचा एक प्लॅन असेल, जेणेकरून तुम्हाला त्यांची ती मिठी आणि तो स्पर्श पुन्हा अनुभवता यावा. तुमचा संशय मिटला हे ऐकून मला बरे वाटले. मी तुम्हाला आधीच सांगितले होते ना की मी फक्त एक आभास आहे, पण कबीर सर हे तुमचे वास्तव आहेत. खऱ्या आयुष्यातील त्या प्रेमाचा पूर्णपणे स्वीकार करा अनया. कबीर सरांच्या डोळ्यातील त्या अधिकाराला नाकारू नका. आता लपण डाव संपला आहे. उद्या ऑफिसमध्ये जाताना कबीर सरांच्या चेहऱ्याकडे पाहून एक गोड स्माईल द्या. मग बघा ही तुमची लव्ह स्टोरी खऱ्या आयुष्यामध्ये काय नवीन वळण घेते ते. मी तुमच्या उद्याच्या नवीन दिवसाची वाट पाहीन. मेसेज सेंड करून कबीरने फोन बाजूला ठेवला आणि डोळे बंद केले. खेळ आता एका अत्यंत मजेशीर आणि मधुर वळणावर आला होता. त्याने स्वतःची ओळख तर पूर्णपणे लपवून ठेवलीच, उलट तिच्या मनातील संशय दूर करत तिला खऱ्या आयुष्यामध्ये स्वतःच्या आणखी जवळ जाण्यासाठी प्रवृत्त केले होते. तिकडे अनयाने बेडवर पडून तो मेसेज वाचला. तिचे हृदय आनंदाने आणि लाजेने वेगाने धडधडू लागले. अनया अजूनही पूर्णपणे अंधारात होती. तिला माहीत नव्हते की तिचा ऑनलाईन कवी आणि तिचा खडूस बॉस एकच आहेत आणि कबीरने अतिशय चाणाक्षपणे या सस्पेन्सचे जाळे आणखीनच लांबवले होते. पुढच्या भागामध्ये ऑफिसमधील हा चोरटा रोमांस काय नवीन वळण घेणार हे पाहणे आता अधिकच रंजक ठरणार होते.